दादा खाली बसा ना, खाली बसा. तुम्ही खाली बसा ना, मला शॉट घ्यायचा. अपघाताची बातमी कळली त्याच वेळेला निशब्द अशीच प्रतिक्रिया खरं तर सगळ्यांची उमटलेली होती आणि अत्यंत चटका लावणारी अशी ही दादांची एक्झिट. दादा अशा प्रकारे अकाली असे जातील, असं काहीतरी होईल अशी पुसटशीही कल्पना आज महाराष्ट्राला नव्हती. मात्र आजची सकाळ उजाडली ती महाराष्ट्राला या धक्का देण्यामुळेच. एकीकडे कार्यकर्त्यांचा हा आक्रोश, अमर रहे अशा घोषणा. पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का, कधीही भरून न निघणारी ही पोकळी पवार कुटुंबासाठी. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बारामतीत दाखल झाल्या, त्यांच्यासोबत पार्थ पवार. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेला अपघाती मृत्यू हे अत्यंत धक्कादायक वृत्त आज सकाळी ऐकायला मिळालं. विश्वास न बसल्यासारखी बातमी. पवार कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो आणि शरद पवार आणि स्वतः शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्राताई असतील, सर्वांच्या प्रति संवेदना प्रकट करतो आणि मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो. पृथ्वीराज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया. तर रोहित पवार देखील आता कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांभाळताना. तर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे आता या ठिकाणी दाखल होत आहेत. तर बारामती हे जणू पवार कुटुंबासाठी एक विस्तारित कुटुंब होतं. म्हणजे बारामतीचा विकास, पिंपरी चिंचवडचा विकास हा संपूर्ण या सगळ्यात पवार कुटुंबाचं एक मोठं योगदान. प्रफुल्ल पटेल बारामतीत दाखल झाले, त्यांच्यासोबत त्यांचे जे सध्याचे सल्लागार होते अजित पवारांचे राष्ट्रवादीचे अरोरा, ते सुद्धा या ठिकाणी आता आपण पाहतोय. प्रफुल्ल पटेलांसोबत ते सुद्धा पोहोचलेले आहेत. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत पार्थ पवार बारामतीत पोहोचले. त्यांच्यासाठी हा अत्यंत मोठा धक्का आहे. पवार कुटुंबियांचं आतापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांची दृश्य आपण पाहिली होती. सगळं कुटुंब किती एकत्र आहे ते आपण पाहिलं होतं. मात्र आजचा हा धक्का पवार कुटुंबासाठी खरं तर सगळ्यात मोठा असा हा धक्का आहे. दादांची अशी ही अकाली एक्झिट हे संपूर्ण कुटुंबासाठीच, जी सुप्रिया सुळे यांची एक स्टेटस होतं उद्ध्वस्त, तर ते एकच हा शब्द पवार कुटुंबाचा भावना व्यक्त करणारा असा हा शब्द होता. तसंच पवार कुटुंबातली पुढची पिढी हळूहळू राजकारणात स्थिरावत होती, येत होती. नवीन कुटुंब सुद्धा विस्तारत होतं. नुकतंच 2 आनंदाचे प्रसंग त्यांच्या नक्कीच. आणि कुटुंबानं नुकतंच पाहिले. जय पवारांचं लग्न देखील झालेलं होतं. त्या कार्यक्रमात अजित पवारांचा डान्स आपण पाहिला होता. म्हणजे राजकारणामधली दादांची धडाडी जेवढी आपण पाहिलं, जेवढं संघर्षमय जीवन पाहिलं, त्यांचा नेतृत्व गुण पाहिले, त्यांचे निर्णय क्षमता आपण पाहिली, त्याचं एक हळवेपण जे आहे दादांचं ते देखील आपण अनुभवलेलं होतं. एखादी जर चुकीची गोष्ट घडली तर दादा लगेच माफी मागून मोकळे होत होते. अजित पवारांच्या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी सकाळी 8:18 संपर्क झाला. पायलटनं हवामानाबद्दल एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती विचारली. बारामतीचा रनवे दिसत नसल्याचं वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितलं. ATC कडून वैमानिकाला विमान पुन्हा हवेत फिरवण्याचे निर्देश देण्यात आले.
पण पायलटनं पुन्हा रनवे दिसायला लागला आहे असं ATCला सांगितलं. धनंजय मुंडे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी म्हणून नेते या ठिकाणी दाखल होत आहेत. काही वेळातच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी येणार आहेत.